हाय फ्रेंड, कसे आहात तुम्ही? आहे मजेतच असाल तर स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये. आणि राहिला विषय तर मला तर तुम्ही ओळखतच आहात. आता मला व्लॉग बनवायचं कारण असं आहे की मी तुम्हाला दाखवते की 2 दिवस झाले आमच्याकडे ना खूप सारं काम चालू आहे. तुम्ही बघू शकता की आपलं काम आहे घरामधलं. आता बघा एवढा पसारा झालेला आहे ना इथे, म्हणजे आपला संडास फोडला गेलेला आहे बाहेरचं टोटली. तर मी तुम्हाला दाखवते किती आहे. हे बघा, हे आपलं संडास बाथरूम होतं इथे बाहेर, आणि हे संडास बाथरूम फोडण्यात गेलेलं आहे. तर आता संडास बाथरूमसाठी तर आमचा प्रॉब्लेम येतोच आहे. हे बघा आपलं इथे संडास बाथरूम होतं, तर हे आता फोडलं गेलेलं आहे आणि इथे पूर्ण पसारा मांडला गेलेला आहे. तुम्ही बघू शकता आता पूर्ण घरामध्ये जिकडे तिकडे पसारा झालेला आहे. ठीक आहे, बघा पूर्ण जिकडे तिकडे पसारा झालेला आहे. घरातला पसारा आवरायचं म्हटलं तर घरामध्ये कसा पसारा आवरणार. तर बघा आता आपण आलो आहे किचनमध्ये. तर किचनमध्ये पण बघा इतकं सगळं भांडे म्हणजे घासून झाले, भांडेवाली भांडे घासून गेली आहे दुपारचे. आणि हा ब्लॉग माझा ना संध्याकाळचा आहे. ठीक आहे, तर आता इथे बघा मी भांडे लावून दिलेली आहे, रॅकवर भांडे लावून दिलेले बघू शकता. ही माझी भांड्याची रॅक आहे. मी इथे पूर्ण असे भांडे लावून दिलेले आहे, तुम्ही बघू शकता. आणि मग राहिला आता विषय इथला. तर मी काय केलं होतं, आज पूर्ण तिखट मिठाचा जो मसाल्याचा डब्बा असते ना, तो मी घासायला दिलेला होता. तर आता हे जे राहिलेले आहेत मग आता सगळं घासून दिलेलं आहे त्यांनी. तर म्हटलं चला ह्या वाट्या आपण याच्यामध्ये ठेवून देऊया, पूर्ण मसाले जे वाट्या आहेत ना मसाल्याच्या तर त्या भरून ठेवून देऊया. मला ना एक दिवस हा डब्बा मी घासत असते मसाल्याचा. तर असा मी मसाल्याचा डब्बा रोज घासून घेते. भांडेवाली आहे म्हणूनच नाही, तर मलाही भांडेमध्ये मी घासत राहते. नाही तर मग डब्बानं खूप स्वच्छ दिसतो आणि बिलकुल काही करायची इच्छा होत नाही. तर आता मी याचं झाकण लावून ठेवून देते. लाग रे बेटा. हां, तर झाकण लागलेलं आहे आणि याला मी छान व्यवस्थित नीट मी जिथे ठेवते रोज तिथे ठेवून देणार आहे. आपण याच्यावर ठेवूया याला. ठीक आहे, जागा कमी पडते कधी कधी, तर इथे ठेवला आहे मी मसाल्याचा डब्बा. आणि आता हे जे पोळीपाट आहे, पोळीपाटाच्या जागी आपण नेऊन ठेवूया. इथे ठेवला आहे पोळीपाट. आपण लाटणं ठेवूया त्याच्यावरती. चला, लाटणं ठेवलं आहे त्याच्यावरती. राहिला आहे स्टीलचा गंध पण ठेवून देऊया आपण जिथला तिथे. ठीक आहे, ठेवला आहे. चला आता राहिला आहे उरवरचा. ह्या डब्यामध्ये ना मी पोळ्या ठेवत असते. याचा डब्याचं झाकण जे आहे ना ते फिट्ट आहे. तर याच्यामध्ये चपात्या झाल्या की मी याच्यामध्ये चपात्या लाटून ठेवत असते आणि मग नंतर झाकण लावून ठेवते, कारण याच्यामध्ये मुंग्या होत नाही. याला मी चॉक लावून ठेवते ते बाजूला असा साईडला मी. तर हा एक दिवस हा पण डब्बा मी रोज घासून घेते. तसं माझ्याकडे हॉटपॉट आहे म्हणजे पोळ्या ठेवायचा. तुम्हाला दाखवते बघा, हा हॉटपॉट आहे. याच्यामध्ये मी पोळ्या ठेवते, पण त्याच्यामध्ये ना मुंग्या लागतात. ठीक आहे, तर त्याच्यामुळे मी त्याच्यात न ठेवताना डायरेक्ट मी याच्यामध्ये ठेवते, या डब्यामध्ये. तर सध्या मी याला पण उचलून ठेवणार आहे. म्हणजे काय आहे बघा, आता भरपूर पसारा आवरला आहे आपल्या गॅस वट्यावरचा. तर अशाच प्रकारे मी आता हा डबा पण इथे वर ठेवून देणार आहे. ठीक आहे, जेव्हा आपल्याला भाजी करायची असेल तेव्हा आपण भाजी करायला मसाल्याचा डबा काढतो, नंतर मग पोळ्या ठेवायसाठी पोळ्याचा डबा काढूया. ठीक आहे, चला तर मग आता बाकीचं राहिलेलं आहे. तर हा पण पसारा उचलून घेऊया. एक गडवा आहे, हां पाणीच नाही भरून ठेवलं. चला आपण बॉटलमध्ये पाणी भरून घेऊया आधी. तर बघू. बाई साहेबांनी बॉटल कुठे ठेवली? बॉटल आणावं लागेल आधी आपल्याला. बॉटल आमच्या मॅडमनी म्हणजे माझ्या मुलींनी बॉटल कुठे ठेवली काय माहिती. बघू आतमध्ये आहे ते. तर हा टेबल इथे आणून ठेवलेला आहे. आपल्याला इथून दरवाजा फोडायचा आहे आणि इथे गड्डा केलेला आहे. इथनं आपल्याला असा दरवाजा फोडून आतमध्ये संडास करायचा आहे. तुम्हाला दाखवलं तिकडे. तर आता हा टेबल सरकवून घेते मी. सरकवला टेबल. आतमध्ये बॉटल ठेवली काय बघू आपण, कारण की इकडे खूप अंधार आहे रूममध्ये. लाईट लावते. लाईट लावलं आहे. बॉटल ठेवली का? हां, हे बघा बॉटल. इथे लाईट आहे, लाईटाचं टेन्शनच नाही. तर बॉटल घेऊन घेऊ आपण.
मी हा एडिट करणार नाही व्हिडिओ, मी हा नॉनस्टॉप व्हिडिओ ठेवणार आहे. तर तुम्ही माझा व्हिडिओ बघायला विसरू नका. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक कमेंट करायला पण विसरू नका. कारण व्हिडिओची रीच खूप कमी झालेली आहे, त्याच्यामुळे मला तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे. आणि मी छोटे छोटे व्लॉग माझ्याकडनं जसे बनेल तसे मी टाकणार आहे व्लॉग. तर त्याच्यामुळे माझे व्लॉग तुम्ही बघत चला. आवडत असेल तर लाईक करा आणि कमेंट करा. आणि शक्यतो माझ्या त्यांनी जेवढं होईल ना तेवढे मी ते व्हिडिओ बनवण्याचे प्रयत्न करणार आहे. तर चला आता ही बॉटल आणलेली आहे, बॉटल मी भरून घेणार आहे. तर आता मला बॉटल भरायची आहे, तर मला आता हा मी व्हिडिओ हे तिथे ठेवणार आहे. ओके हां. तर मला आता ही बॉटल भरून घेणार आहे. आधी घेऊन घेते. हां, कधी कधी ना मला इतका कंटाळा येतो कामं करायचा, आणि त्या कामामध्ये क्लास घेण्यामध्ये पण वेळ जातो. आणि घरचं पण खूप सारे कामं काढलेले आहेत. संडास फोडलेला आहे, त्याच्यामुळे घरातली आणखी कामं वाढलेली आहेत. मग क्लास ॲडमिशन, सकाळी उठलं की ॲडमिशन घ्या, भरपूर कामं वाढतात. एकच काम नसतं बाईच्या मागे, आहे की नाही. तर माझी बॉटल धुवून झालेली आहे बघा. छान बॉटल कशी आहे. इथे ना आपण किती लिटर पाणी पितो हे इथे दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता आहे ना. आता फ्रंट कॅमेरा असल्यामुळे तुम्हाला काय एवढं डीपमध्ये दिसणार नाही. म्हणजे याच्यावरून असं माहीत पडतं की आपण दिवसभरामध्ये किती पाणी पितो. तसंही मी मुलीला स्कूलमध्ये देत असते. त्याला मी पाणी भरून घेणार आहे. बघू किती गडवे बसतात पाणी. याला तुम्ही काय म्हणता, मी याला गडवा म्हणत असतो. आमची जी जुनी भाषा आहे मराठी, आम्ही ओल्ड आहोत, आम्ही काही नवीन जनरेशनची नाही आहे, आम्ही जुन्या काळातले आहोत. त्याच्यामुळे आम्ही याला, कोणी तांब्या म्हणतात तर मी याला गडवा म्हणते. तुम्ही याला काय म्हणतात ते कमेंट करून सांगा मला, ठीक आहे. त्याला तोपर्यंत पाणी भरून घेतो, तोपर्यंत तुम्ही आठवा. चला, 1.5 तांब्या पाणी बसते याच्यामध्ये. याला पण धुवून टाकते झाकणाला, म्हणजे कसं टेन्शन नाही. खूप लवकर शेवाळ चढू दे तेव्हा. मी व्हिडिओ न स्किप न करता किंवा मग कुठल्या प्रकारची एडिटिंग न करता डायरेक्ट हा व्हिडिओ मी शेअर करणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही कृपा करून माझा व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला तुम्ही शेअर करा. तुम्हाला आवडत असेल तर, जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही हा व्हिडिओ माझा तुम्ही शेअर करू शकता. तुमच्या व्हॉट्सअपवर, फॅमिली ग्रुपवर सुद्धा हा व्हिडिओ तुम्ही पाठवू शकता. चल, फ्रीजमध्ये ठेवते. तो ठेवला आहे, ती बॉटल ठेवलेली आहे. आता मी दुसरी पण बॉटल भरून घेणार आहे. कारण पाणी खूप महत्त्वाचं आहे. माठामध्ये पण पाणी टाकावं लागतं विद्यार्थ्यांसाठी. हे पण पाणी संपलेलं आहे. नळ चालू करून ठेवावं लागते. नळ जर चालू नाही करून ठेवला तर माहितीच पडत नाही नळ आला नाही याला. नळ आले पाणी पण भरून घ्यावं लागेल. आता नळ आलेले आहे, हे बघा, नळ आलेले आहे. नळ आलेले भरून घेऊया आपण पाणी. आधीकडे मी ठेवून देते. गुंड खाली झालेले आहेत, भरून घ्यायचे आपण गुंड, नाही का. पाणी भरून घेतलं तर टेन्शन राहत नाही. आमच्याकडे 2-2, 3-3 दिवस नळ येते, मग कसं पाणी भरपूर भरून ठेवावं लागतं. तुमच्याकडे किती दिवसांनी नळ येतो? माझ्याकडे तर 4-5 दिवसांनी नळ येत नाही आमच्याकडे. आजकाल लोक काय करतात, बिलकुल सपोर्ट करत नाही. लोक आपल्याला बोलवतात की मॅडम तुम्ही आमच्या पण लाईव्हला या, आमच्या पण व्हिडिओ बघा. आपण सगळ्यांचे व्हिडिओ बघतो, पण लोक काही व्हिडिओ बघत नाही आपले. नाही तर नाही, काही टेन्शन घ्यायचं नाही. आपलं त्यानं जेवढं होतं तेवढं करायचं. पण पाणी तर भरून द्यावं लागतं बाबा, पाण्याशिवाय तर इलाजच नाही आहे. आता हा व्हिडिओ बघा, नळ आलेला आहे. आता पाणी भरून घेते. 1, 2 हे 2 गुंड, आणि हे इतकं सगळं पाणी भरून ठेवावं लागतं. ह्या 2 टिपा, ही 1 बॅरल, आणि हे 2 गुंड. आता हा गुंड आता झालेला आहे. बाहेरचा पण माठ भरावा लागतो.
मी बघू शकते आता हे 2 गुंड भरून झाले की त्याच्यात टाकते मी. खालचा गुंड तर भरलेलाच आहे, मी बघू शकते आता. तर हा गुंड भरलेलाच आहे. ब्लर येतो तर बघा, हा गुंड भरलेला आहे, हे भरलेला आहे. तर जो गुंड भरलेला तो इथे ठेवून देणार आहे मी. हे भरला ते भरून घेते. जे पाण्याची टंचाई नको बाबा, एकदा पाणी भरून घेतलं आपलं फुल, नो टेन्शन, नाही का. तर आता थोडाफार पसारा राहिला आहे, ते गॅसवटा पुसून घेणार आणि स्वच्छ करणार आहे. तर असं आहे मित्रांनो, माझा छोटासा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट करायला विसरू नका. चला आता उद्याला परत एक नवीन व्लॉग बनवणार आहे. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट.